एवढी गर्दी आली आहे भाई साहब. कशी आहे भेंडी गँग आणि कसं चाललंय तुमचं नवीन वर्ष? आज ऑफिसवरनं लवकर निघालो आणि पोचलो ठाण्याला, कारण आज इथे पहिल्यांदा गंगा आरतीचं आयोजन केलं होतं. रूमवर बसल्या बसल्या पण बोर होईल म्हटलं, चला गंगा आरती करून येऊ. थोडा वेळ तिथेच भटकलो, टाइमपास केला, मग पोचलो स्पॉट वरती. आणि भेंडी गंगा आरती असून पण इथे काहीच गर्दी नव्हती. मी डायरेक्ट शॉक. मॅनेजमेंट वगैरे चांगलं दिसत होतं, कारण मोठ्या मोठ्या स्क्रीन्स पण लावलेल्या होत्या. मी लवकर गेलो आणि डायरेक्ट फ्रंट मध्ये उभा राहून गेलो. बसायला तर जागा नव्हतीच म्हणा, पण जसा थोडा वेळ झाला तर मग थोडीफार गर्दी यायला लागली. पण अर्ध्या तासात भाई साहब पूर्ण रोड पॅक. एवढी गर्दी गोळा झाली की काय सांगू. जागेवरचा पाय हलवायला सुद्धा जागा नव्हती. आणि जे गंगा आरती करणारे लोक होते ते स्पेशल काशीवरून बोलवले होते. जे तिथे आरती करता तेच इकडे आले होते. आणि हा चान्स कोणालाच मिस करायचा नव्हता, म्हणून खूप गर्दी झाली होती. आणि पूर्ण वर्थिट होतं, कारण हा क्षण प्रत्येकाला अनुभवायला नाही मिळत. जशी त्यांनी गंगा आरती चालू केली, सगळ्यांनी आपापले फोन काढले, कारण तो क्षण कोणालाच मिस करायचा नव्हता. तिथला जो माहोल होता आणि ती एनर्जी जी होती ना, ती एकदम बेस्ट होती. पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं आणि अरेंजमेंट पण एकदम प्रॉपर केल्या होत्या. भाई पण हॅट्स ऑफ टू मुंबई आणि ठाणे पोलीस. एवढ्या सगळ्या गर्दीला मॅनेज करणं सोपी गोष्ट नाहीये. आणि मुंबईचे लोक तर आहेत सेन्सिबल. गर्दीमध्ये तर काही प्रॉब्लेम होऊच देत नाही. वर्षाची सुरुवात तर आता चांगली झाली आहे, फक्त आता पूर्ण वर्ष पण असंच निघलं पाहिजे. अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज मी बनवत असतो, तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करून घ्या, नाहीतर मी हरवून जाईल. ये कोई साधारण आरती नहीं है, ये हमारे भारत की सनातन धर्म की एक संस्कृति है, परंपरा है. बोले सियावर रामचंद्र की.